बाहेर गेलो होतो आत्ता थोड्या वेळापूर्वी पाऊस पडून गेलाय. पाऊस तर चांगलाच पडलाय. हरण्या काकडलाय, त्याच्या खाऊमध्ये पाणी गेले सगळ्या ह्याच्यात. चांगला पाऊस पडलाय. हरण्या मी इथं असतो तर त्याला गोठ्यात बांधला असतं. मोठा पाऊस होता. ओह मोत्या काकडून गेला बिचारा. कसं शांत बसलाय, नाही तर गर्मीने सारखा ओरडत होता. बघा आता त्याला थंडी वाजते ना, तोंड बंद आहे त्याचं, जीभ बाहेर काढत नाही तो. आणि टेम्परेचर जास्त झालं की जीभ बाहेर काढतो. इकडं नंद्या, तो पण काकडलाय. हो गंगा रवंत करते. इकडं पाणी साचले गंगाच्या इथं. ड्रम मध्ये पण पाणी साचलं असेल. काय ड्रम मध्ये पण पाणी साचले खाली. पण बरं झालं, चांगला पाऊस झाला. बोरचं पाणी फारच कमी झालं होतं. बोरचं पाणी कमी झालं होतं आणि झाडं पण लय वाळून चालले होते. त्याच्यामुळे पावसाची गरजच होती आणि चांगला वेळेवर पडला. इकडं बगीर आहे, ती पण काकडली. तिच्या पलीकडं पाणी साचले. आता एवढं पाऊस पडलाय ना, तर ह्यांच्याकडे थोडंसं आता एक शांत थांबले. थोडं इकडं तिकडं चलं ना तर इथं जास्त चिखल होणार आहे. पण होतो हा अवकाळी पाऊस आहे. पावसाळा आणखीन चालू नाही झालेला. जेव्हा पावसाळा चालू होईल तेव्हा आपण याला वरच्या शेडमध्ये किंवा असं कडक जागेवर बांधायची, तर चिखल होणार नाही तिथं. आणि कसं जनावरं जास्त आहेत ना, एवढी चांगली सोय होत नाही आपली. पण तरी प्रयत्न करू आपण वरच्या शेडमध्ये वगैरे बांधायचे किंवा रोडच्या साईडला वगैरे. पाऊस चांगला मोठा झालाय. पाणी साचलंय. आपल्या पाठीमागच्या शेतात पाणी साचलंय. इकडं बगळ आहे, तिथं पण पाणी साचलंय. चांगला मोठा पाऊस होऊन गेला.